आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील 22 उपजिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरती बढती, तर फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय। 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती, 23 अधिकाऱ्यांचा IAS होण्याचा मार्ग मोकळा। छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसमोर 165 ते 170 माओवादी आत्मसमर्पण करणार। माओवाद चळवळ स्पेशल झोन समितीचे सदस्य रुपेश देखील आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर कुठलीही चर्चा नाही। रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा आणि इतर कुठल्याही मुद्द्यावर चर्चा नाही। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचा दावा फेटाळला। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यवस्थापन मंडळ नामशेष करणार। समित्यांची सूत्र पणन मंत्र्यांकडे सोपवणार। राज्यपालांच्या स्वाक्षरीने राज्य सरकारकडून अध्यादेश जारी। नागपुरात अपुऱ्या बस सेवेवरून बावनकुळे सांगलीचा आक्रमक। चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री सरनाईकांच्या उपस्थितीत बैठक घेतली। नागपूरला अतिरिक्त बसेस द्या। बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची परिवहन विभागाकडे मागणी। नाशिकमध्ये आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद। दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय, तर कांद्याचे दर कोसळले। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल 8,000 रुपयांची घसरण। चांदीचे दर विना GST 1,78,000 रुपयांवरती, तर सोन्याच्या दरामध्ये 400 रुपयांची वाढ। सोन्याचे दर 1,27,700 रुपयांवर। 2 लाखांच्या उंबरठ्यावर असलेल्या चांदीचे दर घसरल्यानं ग्राहकांना दिलासा। राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसेसची पुण्यामध्ये यशस्वी ट्रायल रन। मेडा कार्यालय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यान ट्रायल रन झाल्याची माहिती। वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी शासनाचा मोठा उपक्रम। निलेश घायवळच्या ताब्यात असलेल्या 10 सदनिका सील करण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। कोथरूडमधील 10 सदनिकांवर घायवळनं बेकायदेशीर ताबा मिळवला होता, तर परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवलेल्या मुलाचं शैक्षणिक शुल्क कसे भरले याचीही चौकशी केली जाणार।